भारताला सोने की चिडिया असं म्हटलं जायचं, कारण भारत संसाधन, संपत्ती आणि संस्कृती याने अतिशय समृद्ध होता. हजारो वर्षांपासून भारत व्यापार, नवकल्पना आणि शिक्षणाचा केंद्रबिंदू होता. हो, भारताशी व्यापार करण्यासाठी जगभरातील अनेक देश इच्छुक होते, कारण भारत संपत्तीने परिपूर्ण होता. भारत सोनं, मसाले, कापड आणि मोठ्या दगडांमध्ये समृद्ध होता. प्राचीन साम्राज्य जसं की मौर्य साम्राज्य, गुप्त साम्राज्य हे मोठ्या प्रदेशांवर नियंत्रण ठेवत होते, जे संपत्तीने भरलेले होते. भारतात तयार होणारे उत्कृष्ट कापूस, कापड, मसाले यांना युरोप, मध्य पूर्व आणि चीन मधील व्यापाऱ्यांमध्ये खूप मोठी मागणी होती. फक्त संपत्तीच नाही, तर भारताला सोने की चिडिया असं म्हटलं जायचं ते गणित, विज्ञान आणि औषधशास्त्रातील योगदानामुळे देखील. प्राचीन भारतीय विद्वानांनी खूप मोठी प्रगती केली, जसं की शून्याचा शोध लावणं, आयुर्वेद विकसित करणं, जे आजही प्रचलित आहे.